आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। नमस्कार। महाराष्ट्र राज्य बँजो बँड असोसिएशनच्या वतीनं आज कराड इथं कर्फ्यू हॉलमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या बँजो बँड मालकाच्या वतीनं आज एक राज्यस्तरीय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि या सगळ्या निर्णयांना बँजो आणि बँड मालकांनी बिनशर्त बहुमतानं पाठिंबा दिलेला आहे। तर याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर त्यातला एक पहिला महत्त्वाचा निर्णय आहे। आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रभरामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा उत्सव साजरा करत असताना त्यामध्ये प्रामुख्यानं 90% ते बँजो लावले जातात आणि बँजो लावल्यानंतर अनेक गावांमध्ये आज अशी परिस्थिती आहे की एका गावात किमान 15, 20, 25 इतके बँजो असतात आणि मी मोठा का तू मोठा, माझं मंडळ मोठं का तुझं मंडळ मोठं, या भावनेपोटी बँजो मालकांकडून मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन खेळलं जातं। म्हणजे आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जसे की सोलापूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल आणि वरचा काही भाग असेल मराठवाड्यातल्या, त्या ठिकाणी डीजेवर बंदी घातलेली आहे। आज बँजोवाल्यांकडं सुद्धा मोठ्या प्रमाणात साऊंड आहे। तर डीजेवाल्यांवर घातलेली बंदी पाहता भविष्यात ही वेळ बँजो मालकांवर सुद्धा येऊ शकते आणि केवळ त्याच भीतीपोटी किंवा एक ज्याला आपण प्रिकॉशन म्हणू किंवा सुधारणा म्हणू स्वतःप्रती, या अपेक्षेपोटी आपण आज असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र शासनानं जे कायदे ठरवून दिलेले आहेत, जो कायदा घालून दिलेला आहे आणि त्याच्याच बरोबरीनं भारतीय संविधानाचे जे काही कलम आहेत, जे संविधान आहे ती पाळणारी सगळी महाराष्ट्रातली जनता आहे, देशातली जनता आहे आणि त्याच्यापेक्षा बाहेरचा हा बँजो कलाकार किंवा बँजो क्षेत्र नाही आहे। तर बँजो कलाकारांना, बँजो क्षेत्राला, बँजो मालकांना सुद्धा भारतीय संविधान हे लागू आहे, सगळे नियम लागू आहेत। त्यामुळं आपण याच्यापेक्षा बाहेर कोणी तर आहोत आणि आपण कॉम्पिटिशन खेळलं तर खपून घेतलं जाईल, या पद्धतीची मानसिकता आजपर्यंत चालत आली होती। केवळ याच भावनेपोटी महाराष्ट्रातल्या अनेक बँजोवाल्यांनी पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये आज या बैठकीमध्ये कॉम्पिटिशन बंदीचा सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेत असताना प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे एखाद्या मंडळामध्ये 2 बँजो किंवा 2पेक्षा अधिक बँजो जर समोरासमोर आले तर त्यांनी आपापला बँजो बंद करायचा आणि बंद करून प्रत्येकानं 2 किंवा 4 गाणी घ्यायची, ते सर्वानुमते घ्यायची आणि आपली जी पार्टी आहे ती पुढं न्यायची। याच्यातून एक गोष्ट साध्य अशी होईल। पहिला महत्त्वाचा मुद्दा, कॉम्पिटिशनमुळं 2 मंडळांमध्ये, 2 समूहांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद तयार होतात, त्याच्यातून भांडणं होतात, कोर्ट कचेऱ्या होतात, पोलीस केसेस होतात आणि पर्यायानं बँजो मालकसुद्धा अडकतात। कारण कॉम्पिटिशन कोणी खेळलं तर सगळ्या घटनाक्रम त्याच्यामध्ये येतो आणि बँजोवाल्यांना सुद्धा त्रास होतो। हा एक मुद्दा कॉम्पिटिशन बंदीच्यामुळं तो निकाली निघणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला असा आहे की या कॉम्पिटिशन बंदीमुळे एक फायदा महत्त्वाचा मोठा असा होणार आहे की आज कॉम्पिटिशनच्या हव्याचं पोटी नाव मोठं करण्यासाठी किंवा भले मोठे पैसे कमवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या अनेक बँजो मालकांनी आज लाखो रुपये बँजोमध्ये लावलेले आहेत आणि हे पैसे कर्ज काढून लावलेले आहेत, त्यामुळे अनेक बँजो मालक हे कर्जबाजारी झालेले आहेत। तर ही परिस्थिती जी आहे तर कुठं तर थांबायला पाहिजे आणि बँजो किंवा बँड हा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि या पारंपरिक व्यवसायामध्ये अशा पद्धतीच्या ज्या अपप्रवृत्ती की ज्या अपप्रवृत्ती आता आपण चुकीचं जर म्हणत असलो तर काळाच्या ओघात त्या घडत आलेल्या आहेत, त्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण वागलेले आहेत। तर त्या चुका सगळ्या बँजो मालकांनी आज मान्य केलेल्या आहेत आणि इथून पुढं बँजो आणि बँड या दोन्ही व्यवसायातले जे कॉम्पिटिशन आहे ते बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचा हा निर्णय आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना यामध्ये काही महत्त्वाचे ठरावही कोर कमिटीने घेतलेले आहेत। त्यातला महत्त्वाचा ठराव असा आहे तो म्हणजे एखाद्या बँजोवाल्यानं, बँजो मालकानं जर कॉम्पिटिशन खेळलं किंवा कॉम्पिटिशन बंदीच्या नियमाचं जर उल्लंघन केलं तर संबंधित बँजो मालकावर, बँड मालकावर महाराष्ट्र राज्य बँजो बँड असोसिएशनच्या वतीनं 50,000 रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे। दुसरा याच्यातला महत्त्वाचा नियम असा केलेला आहे, जर हा 50,000 रुपये दंड ठोठवल्यात तो जरी कमी वाटत म्हणजे तो पण कमी वाटतो असं जर कोर कमिटीच्या लक्षात आलं, कारण त्या बँजो मालकानं मोठी चूक केलेली आहे, तो सातत्यानं चुका करतो असं जर देण्यात आलं, म्हणजे एखाद्या गावात पहिल्या दिवशी केलं प्रतिष्ठापनेला, त्याच्यावर त्या दिवशी दंड केला आणि परत त्यानं 5व्या विसर्जनाच्या दिवशी किंवा 6व्या विसर्जना दिवशी दंड मी भरू शकतो यावेळी बाबा, जर परत जर त्यानं गुन्हा केला, चूक केली तर त्यावेळेस बँजो बँड असोसिएशनच्या वतीनं पोलिसांमध्ये
फिर्याद दिली जाईल, स्वतः असोसिएशनने फिर्यादी बनेल आणि संबंधित बँजो आणि बँड मालकावर गुन्हा नोंदवला जाईल, तक्रार दिली जाईल. तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. मी या ठिकाणी कोर कमिटीच्या सदस्यांची नावं वाचून दाखवतो. मुळात ही जी बैठक झाली ती कराड येथे कर्फ्यू हॉलमध्ये झाली आणि या बैठकीचं आयोजन सुनील वाडेकर जे की बँजो क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, रणजित माने तेही बँजो क्षेत्रातले तज्ज्ञ कार्यकर्ते आणि इतर त्यांच्या सहकार्यांनी या सगळ्या मिटिंगचं नियोजन केलं होतं. आणि या कोर कमिटीमध्ये हे सगळे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नितीन आयवळे असतील आटपाडीचे, महेश शिंदे असतील अकलूजचे, याशिवाय मी स्वतः डॉक्टर बाळासाहेब आघाडे जवळा, कृष्णदेव हत्तीकर असतील डालगावचे आहेत, रफिक मुलानी असतील, रणजित माने असतील, सचिन लोहार असतील, सोनवलकर असतील, अरुण कुमार तेरजाळे साहेब असतील जे की बँजो बँड संघटनेसाठी सातत्यानं लढा देतात, महाराष्ट्रामध्ये मोठं काम त्यांनी उभा केलेलं आहे. त्यांनी सुद्धा मोठी जबाबदारी या निमित्ताने घेतलेली आहे आणि सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा जिल्हा असेल, तर सगळ्या ठिकाणची नाजेमाली एकच आहे. त्यामुळे संघटना आमच्या मुळात वेगळ्या नाहीत, परंतु आज आम्ही राज्यव्यापी 5 जिल्ह्यांची मिळून संघटनेची बांधणी केलेली आहे. तर अरुण कुमार तेरजाळे असतील, दिनेश कुमार काडगे असतील, योगेश जाधव असतील आणि साहेबराव घोलप असतील, याशिवाय नंदकुमार आयवळे आणि इतरही काही सदस्य आहेत कोर कमिटीचे, त्यांनी हा सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे. तर मी सर्व कोर कमिटीच्या वतीनं आणि बँजो मालकांच्या वतीनं, बँजो बँड असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व बँजो बँड मालकांना विनंती करतो, जे या मिटिंगला होते त्यांनी तर मान्य केलेलं आहे, परंतु जे या मिटिंगला नव्हते त्यांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर ज्या ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कराल, विशेषतः सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीण याच्यावर प्राधान्यानं फोकस राहणार आहे. या 5 जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातले जर बँजो कोणी येऊन जर समजा या नियमाचं उल्लंघन करत असतील, आम्ही तर स्वतः करणारच आहे, या नियमाच्या अंमलबजावणीची पूर्णतः जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. परंतु बाहेरचे बँड मालक जर इथं येऊन हे नियम मोडत असतील, घाण करत असतील एका अर्थानं, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, आर्थिक दंडही ठोठावला जाईल. कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये आमचे बँजो जर आले तर तुम्ही तशाच पद्धतीचे नियम करा, आम्ही तर मुळात आमचे नियम तिथेही पाळू, परंतु जर तुमचे काही वेगळे नियम असतील तर तेही आम्ही स्वतः स्वीकारू. परंतु तुम्ही जर या भागात येऊन जर या पद्धतीने नियम जर उल्लंघन करत असाल तर त्यांनासुद्धा आमचा कडक इशारा आहे की हे फक्त निर्णयापर्यंत राहणार नाही किंवा फक्त एखादं परिपत्रक काढणे इथंपर्यंत आमचे निर्णय राहणार आहेत. कडकातली अगदी कडक कारवाई जी आहे ती कोर कमिटी करेल. प्रसंगी पोलिसांमध्ये जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे आणि सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातले जे नामवंत बँजो आहेत की ज्या बँजोनी आजपर्यंत कॉम्पिटिशन खेळलेलं आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन खेळलेलं आहे, तर त्यांनी झालेल्या आजपर्यंतच्या चुका किंवा ज्या काही व्यवसायाच्या अनुषंगानं झालेल्या गोष्टी त्या मान्य केलेल्या आहेत. इथून पुढं आम्ही कुठल्याही पद्धतीचं कॉम्पिटिशन खेळणार नाहीत असं त्यांनी हमीपत्र लिहून दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता हमीपत्र आहे, परिपत्रकसुद्धा आपण या ठिकाणी काढलेलं आहे. याच्याशिवाय सुनील वाडेकर आणि अरुण कुमार तेरजाळे साहेब आणि सगळी ज्येष्ठ मंडळी अनुभवी आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हात उंचावून शपथसुद्धा घेतलेले आहेत. बँजो आणि बँड संदर्भातली ही गोष्ट झाली. आता शेवटचा मुद्दा आहे, गणपतीच्या या उत्सवामध्ये जे मंडळं बँजो मालकांना, बँड मालकांना जे सुपारी देतात, अर्थात ऑर्डर देतात, त्यांनाही आमचे हात जोडून विनंती आहे, विशेषतः गणपती मंडळांना, की आपण कॉम्पिटिशनच्या सुपाऱ्या कुठल्याही बँजोला देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण काही बँजोवाल्यांनी नियम मोडायचं ठरवून किंवा पैशाच्या हवेशापोटी जर समजा आपली कामं धरली असतील तर आमचं भरारी पथक त्या ठिकाणी येईल. संबंधित बँजो जो कॉम्पिटिशन खेळणार आहे त्याच्याविरोधात तर आमची पोलिसांमध्ये तक्रार असणारच आहेत आणि पर्यायानं कुठल्या मंडळाला हा बँजो होता जिथं कॉम्पिटिशन झालं हे जर म्हणायचं झालं तर आपल्या मंडळाचं सुद्धा त्या ठिकाणी पोलीस नाव घेतात. आमचं तुमच्याबरोबर कोणाचंही भांडण नाही आहे. तर आमची मंडळांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की कॉम्पिटिशन होणार नाही, या निर्णयाला आपलाही पाठिंबा हवा. गणपती उत्सव आणि येणारे उत्सव विना कॉम्पिटिशन आपण सर्वजण मिळून साजरे करूया. मनापासून धन्यवाद. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.